आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीचे रे काळी शकून सांगे, आजीचे रे काळी शकून सांगे, फैलतो गे काऊकोकता है, शकून गे माये सांगता है, फैलतो गे काऊकोकता है. आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, आंबया डहाळी फळे चुंबी रसाळी, आजीचे रे काळी शकून सांगे, आजीचे रे काळी शकून सांगे, फैलतो गे काऊकोकता है, शकून गे माये सांगता है, फैलतो गे काऊकोकता है. मी पालखीत सहभागी नाही होऊ शकलो याची मला खंत जरूर वाटते, पण तरी पण घरात बसून पण आपल्याला भक्ती करता येते आणि सहज साध्य असते. हे आहेत संस्कार माझ्या आईवडिलांनी, माझ्या आजी आजोबांनी, मोठ्यांनी म्हणजे माझे मावशी वगैरे सगळ्यांनी केलेत हे संस्कार. त्यामुळे जरी पण पालखीत सहभागी मी नाही झालो तरी पण हे जेव्हा आम्ही अभंग म्हणतो आहे संत तुकारामांचे, संत ज्ञानेश्वरांचे, तेव्हा मला काहीतरी समाधान मिळतं आहे आणि ते समाधान मी मोजू शकत नाही. कारण हा जो वारकरी पंथ आहे, हा वारकरी संप्रदाय आहे, ह्याचं देणं आणि ह्याचं लेणं काहीतरी वेगळंच आहे. याची कुठेच कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण हा एक प्रेमाचा पंथ आहे आणि हा प्रेमाच्या धाग्याने बांधला गेलेला असा हा प्रेमाचा पंथ आहे. विठोबाला फक्त प्रेम लागतं, दुसरं त्याला काहीच नको असतं. तो पैशाने ना विकला गेला आहे की ना कुठल्या वस्तूने विकला गेला आहे. त्यामुळे तो एकाच धाग्याने बांधला जातो, तो म्हणजे प्रेमाने. विठोबा हे प्रेमाचं प्रेमळ दैवत आहे. प्रेमळ दैवत म्हणजे काय? प्रेमाच्या सेतूने, प्रेमाच्या धाग्याने जो बांधला जातो त्याला प्रेमळ दैवत म्हणतात. तर असा हा विठोबा प्रेमाच्या हाकेला नेहमीच प्रतिसाद देतो. त्यामुळे घरात बसून पण जेव्हा माझ्या बायकोच्या आणि मुलाच्या सानिध्यात राहूनसुद्धा जेव्हा मी हे अभंग गातो आहे तेव्हा मला भरपूर मनापासून भरपूर समाधान मिळतं आहे आणि मी खरंच आनंदी आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.